रायगड रॉयल्स विरुद्ध पुणेरी बाप्पा असा सामना चालू आहे आणि माझ्यासोबत आहेत प्रकाशजी. कुठल्या टीमला सपोर्ट करायला तुम्ही इथे आला आहात? मी रायगडच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथं आलो. रायगड रॉयल्सला तुम्ही सपोर्ट करत आहात आणि काय वाटत आहे, कसा सामना चालू आहे? आज आल्यानंतर असं वाटलं होतं की आमच्या रायगडनी कुठंतरी पहिलं 2-3 सिक्स मारल्यानंतर होप्स आला होता, पण आता असं वाटतंय की कुठंतरी निराशा होती. पण असं नाही, एक मॅच जरी हरलो तरी येणाऱ्या अजून मॅच आहेत आणि नक्कीच आम्ही MPL ची ट्रॉफी आम्हीच घेऊन जाणार. क्या बात आहे. अच्छा, सो आता MCA हे इंटरनॅशनल स्टेडियम आहे, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहे. इथे बरेच आंतरराष्ट्रीय सामने सुद्धा झालेले आहेत. भारताचे विराट कोहली जे आता सध्या खूप फॉर्मला आहे ते सुद्धा या ग्राउंडवर खेळून गेलेले आहेत. सो कसा वाटत आहे तुमचा अनुभव, जिथे आपण महाराष्ट्रातील टॅलेंट इथे पाहायला मिळत आहे, आपल्याला महाराष्ट्रातील क्रिकेटचे टॅलेंट आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. सो काय सांगाल आपल्या अनुभवाबद्दल? सर्वात पहिल्यांदा म्हणजे MCAच्या मनापासून आभार, रोहित दादा पवार यांच्या मनापासून आभार आणि उपाध्यक्ष किरण भैया सामंत यांच्या मनापासून आभार की त्यांनी आज जी संधी इथे महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिली आणि जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ज्याच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या IPL मध्ये हेच खेळाडू आपल्याला दिसतील. आणि खरंच म्हणजे एवढं इथं मॅचेस होतात आणि तिथेच संधी पुन्हा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खरंच म्हणजे आभार मानू तेवढे कमी आहेत. आणि हे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना तिकीटं काढून इथे येता येत नाही, पण MCAच्या माध्यमातून आज त्यांना दरवेळेस आपण TV वर मॅचेस बघतो, पण आज प्रत्यक्षात इथं प्रत्येक सर्वसामान्य लोकांना मॅचेस बघायला भेटतात. त्याबद्दलही खरंच त्यांच्या मनापासून आभार. ही संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली आणि नवनवीन जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात MCAच्या माध्यमातून. धन्यवाद दादा, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून.